रोहिणी खडसे यांची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे एकही उमेदवार नसताना रोहिणी खडसे पोलिसांसोबत बाचाबाची करताना या व्हिडिओमध्ये दिसतात। मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे खुर्ची टाकून मतदान केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची करतानाचा व्हिडिओ समोर आला। बारापासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे आणि सर्वांना बाहेर काढलेलं आहे। साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये, सगळी लोक इथे, कोणीच नाही ताई, सगळी लोक इथे, माझी रिक्वेस्ट इथे सर्वांना पद्धत नाहीये। मी सर्व नाही करणार, मी सर्वांना नाही, काढतो, माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांना काढतो। तुम्ही गेल्यानंतर ते नाही गेलं ना तर तुम्ही पण या परत गेले असलं आम्ही कसं सहन करायचं? बाहेर जर गेल्यानंतर जर ते नाही आम्ही येऊ देत नाही। जोर जोरात ओरडताय। विशेषतः पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात नव्हता। त्यामुळे नणंद आणि मंत्री रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानात उतरल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंमध्ये पुन्हा जुंपल्याचं दिसून आलंय। चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप करत त्यांना सराईत गुन्हेगार म्हटलंय। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे, 2 गणेश 137 रुपये चोरलंय, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे। बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला, 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्या 509 संस्था तुम्हाला सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात। त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल होते, नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती, ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार। मुक्ताईनगरमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जात भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावाही केला होता। यात काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल